आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मान्यवर लेझिमच्या तालावर या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे। जोरदार टाळ्या विद्यार्थ्यांच्या लेझिमच्या तालावर। शाबास। आजचा हा मराठमोळा भव्य दिव्याचा कार्यक्रम आपल्या संत जोसेफच्या मैदानावर या ठिकाणी सादर होत आहे। पालकवर्ग, विद्यार्थी, उपस्थित मान्यवर यांनी आसनस्थ होऊन हा कार्यक्रम पाहायचा आहे। सुंदर असं लेझिम पथक या ठिकाणी मान्यवरांच्या स्वागतासाठी उपस्थित आहे। सेंट जोसेफ बँड पथक, त्याचबरोबर विविध वेशभूषा केलेले आपल्या भारतात काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत या ठिकाणी हे भारत दर्शन होत आहे। आजच्या ह्या मंगलदिनी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। गुड इव्हनिंग, नमस्कार, सलाम अलैकुम। साठी की आपल्या शाळेला 60 वर्ष होत आहेत। पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर, आमंत्रित, पालकवर्ग, विद्यार्थी या सर्वांचे हार्दिक स्वागत। हा नाद पूर्ण ब्रह्मांडामध्ये भरलेला आहे, त्या विश्वरूपामध्ये भरलेला आहे। आपल्या भारतीय परंपरेनुसार आपण आपल्या उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत। आजचं हे नादमधुर प्रार्थना गीत आपल्या स्वागतासाठी प्रस्तुत करीत आहेत कुमारी रोनिया टीचर आणि त्यांचा ग्रुप। गीताचे बोल आहे, बूंद बूंद मिलके बने लहर लहर, लहर लहर मिलके बने सागर। सागर आहे प्रार्थना गीत। या ठिकाणी भारतीय परंपरेनुसार आजच्या या मान्यवरांचं आरतीनं स्वागत करत आहेत।
फर्नांडिस या ठिकाणी जोरदार टाळ्या दीप प्रज्वलन होत आहे आजच्या कार्यक्रमाचं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रेव्हरंड फादर बार्थोलोमेव मचाडो या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहेत. शाळेचे व्यवस्थापक व चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर मायकल डिसोजा या ठिकाणी समाई प्रज्वलित करत आहेत. संस्थेच्या प्राचार्या सौलिनी कुटिनो, त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री अलेक्स सर यांनी दीपप्रज्वलन करायचं आहे. संस्थेच्या प्राचार्या सौलिनी कुटिनो, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री अलेक्स सर या ठिकाणी दीपप्रज्वलन करत आहेत. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. रम्याच्या संध्याकाळी या ठिकाणी आपण या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा दीपप्रज्वलन करत आहोत. कृपया आसनस्थ व्हायचं आहे. उपस्थित पाहुणेवर्ग, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, चालू शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या उपशिक्षिका सौ एलिझाबेथ जॉर्ज डायस अल्पशा आजाराने अचानक देवाघरी गेल्या. त्यांच्यासाठी तसेच या शैक्षणिक वर्षामध्ये काही पालक आपल्यातून निघून गेलेले आहेत. शाळा स्थापन झाल्यापासून काही व्यवस्थापक, काही प्रिन्सिपल, काही शिक्षक सेवेत हजर असताना आणि निवृत्त झाल्यावर तेही देवाघरी गेलेले आहेत. शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. पण मी श्रद्धांजली अर्पण करत आहोत. जे खुर्चीवर उभे आहेत, खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांनी उभं राहायचं आहे. जे विद्यार्थी खाली बसले त्यांनी उभं राहायचं नाही. एक मिनिट शांत राहायचं आहे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे. शांत.
आभारी. खाली बसायचं आहे. रंगमंचावरील माननीय व्यक्ती यांच्यासाठी या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. असे सर्व समस्त पालकवर्ग, पाहुणे मंडळी, माझे सहकारी शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी आणि प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सध्या आगमन काळ सुरू झालेली आहे आणि आपण ख्रिस्त जन्माची तयारी करत आहोत. आणि यावेळेला मला 25 वर्षापूर्वीचा एक प्रसंग आठवतो की अशाच वेळी अशाच एका आगमन काळामध्ये आमच्या वडिलांनी आम्हाला चर्चला नेलं आणि सांगितलं की आज आपल्याकडे एक कीर्तन होणार आहे. आणि कीर्तन म्हटल्यानंतर कोणतरी एखादा म्हातारा बुवा गाडीवर काहीतरी वाजवणार, मात्र कंटाळा येतो, आम्ही टाळायचो. परंतु वडिलांनी आम्हाला जबरदस्तीने नेलं त्या कीर्तनासाठी. आणि काहीतरी चमत्कार असावा असा एक 40ची धर्मगुरू, त्यांच्यावर त्यांची टीम, आणि त्यांनी असं अत्यंत सुसाव्य असं कीर्तन केलं. काय होतं त्या कीर्तनामध्ये? ख्रिस्त जन्माच्या वेळचे सोपे सोपे दाखले, उतारे, त्याला गीत आणि संगीताचा साथ. आणि एक कीर्तनकार म्हणजे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रेव्हरंड फादर हिलरी फर्नांडिस आहेत. तसंही स्वभावतःच जे काही ख्रिस्ती जन आहेत त्या ख्रिस्ती जनांच्या इतर धर्मियांची देखील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशी वाढ व्हावी यासाठी कार्डिनल सायमन पिमेंटा यांच्या आशीर्वादाने 1977 मध्ये जीवन दर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली. आपल्याकडे आपल्या देशात गेल्या दशकामध्ये अनेक प्रकारच्या जातीय दंगली झाल्या, मात्र त्याचं लोण वसईपर्यंत पोहोचलं नाही. आणि याचं कारण म्हणजे सर्व धर्मीय सुसंवाद. आणि तो सुसंवाद राखण्याचं कार्य गेली अनेक वर्ष अथकपणे या जीवन दर्शन केंद्रामध्ये सुरू झालं होतं. आणि त्या केंद्राचे अनेक वर्ष संचालक होते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. पावलांनी चाहूल लागू न देता पण तिला अचूक उमगलेलं असतं हळूवार पावलाचं येणं. ती मोहरते फुलत कणाकणांनी निश्वासू लागते. गेले अनेक दिवस आपण सर्वजण तनमन लावून घडून आणत होते ते म्हणजे आजच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या शाळेच्या स्मरणिकेचं प्रकाशन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रेव्हरंड फादर हिलरी फर्नांडिस यांना मी विनंती करते की त्यांनी प्रकाशन सोहळा पार पाडावा. स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी होत आहे. आपल्या स्टेजवरचे मान्यवर या ठिकाणी तुम्हाला ती स्मरणिका आता हात उंचावून दाखवतील. मानव दिन निमित्त त्याचं उद्घाटन प्रकाशन होणार आहे असं मी जाहीर करतो. आपल्या अध्यक्षांनी आपल्या स्मरणिकेचं प्रकाशन जाहीर केलेलं आहे. कृपया टाळ्या वाजवून जोरदार स्वागत. अतिशय सुंदर अशी स्मरणिका लवकरच आपल्या हातामध्ये आता पडेल. कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. आजच्या या स्मरणिकेचं या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे. जी स्मरणिका वितरित करणारी कमिटी आहे त्यांना मी आता या ठिकाणी विनंती करीत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की ही जी शाळेची स्मरणिका आहे ती तुमच्यासाठी उपलब्ध आहे आणि अतिशय माफक दरामध्ये फक्त 10 रुपये. आणि ती यासाठी घ्यायची आहे की त्या कोणत्या तरी एका स्मरणिकेमध्ये आपल्या चर्चचे व्यवस्थापक रेव्हरंड फादर मायकल डिसोजा यांची सही असणार आहे. आणि ती सही तुम्ही दाखवल्यानंतर तुम्हाला लगेचच या स्टेजवरती एक सुंदर असं बक्षीस मिळणार आहे. तेव्हा स्मरणिका तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही ती 10 रुपयामध्ये घ्यायची आहे. ते पण आता आलेला आहे. माता पिता पालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना हे कौतुकाचे क्षण बघायचे आहेत. आणि हा कौतुक सोहळा आता साजरा होईल. उज्ज्वल भारताचे भवितव्य घडविणारे तुम्ही
पुढ्याचे आधारस्तंभ म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते. अनेक विद्यार्थी आपल्या शालेय जीवनात दैदिप्यमान कामगिरी करून नेत्रदीपक यश प्राप्त करतात. या यशामध्ये तुमच्या मातापित्यांचा, पालकांचा वाटाही तितकाच महत्वाचा. आजच्या या पालक दिनाच्या सोहळ्यात तुमच्या श्रमाचे कौतुक करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. हा कौतुक सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रेव्हरंड फादर फर्नांडिस यांना मी विनंती करीत आहे की त्यांनी गुणवंतांना स्कॉलरशिप देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. आता हे गुणवंत या ठिकाणी कुमारी शालिनी स्टेजवरती थांबायचं आहे. सिस्टर लेडी अल्फान्सो इयत्ता 12वी मध्ये पहिल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा सत्कार करत असताना त्यांच्या माता पित्यांचा सत्कार होणं हे अगत्याचं आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे स्वगुच्छ देऊन स्वागत करते. मी अध्यक्षांना थोडा वेळ त्रास देणार आहे, त्यांनी थोडा वेळ उभंच राहायचं आहे. प्राचार्य रेव्हरंड फादर पीटर डिमेलो इयत्ता 12वी मध्ये इंग्रजीमध्ये पहिल्या विद्यार्थी जॉली बॉईज क्लब उर्तन इयत्ता 11वी मध्ये पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुमारी नाझिया असलम, शेख नाझिया असलम हिने सुद्धा रंगमंचावर यायचं आहे. अध्यक्षाच्या हस्ते तिचाही गुणगौरव होईल. ही कुमारी छाया चंद्रकांत राऊ हिने स्टेजवर यायचं आहे. अध्यक्षाच्या हस्ते तिने सत्कार घ्यायचा आहे. त्यानंतर स्वर्गीय रिटर डिसोजांच्या स्मरणार्थ या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांनी जर लवकर स्टेजवर यायचं आहे. श्री सोहनलाल जैन एसएससी हिने स्टेजवर यायचं आहे आणि तिचे माता पिता जर या ठिकाणी उपस्थित असतील तर कृपया त्यांनी सुद्धा स्टेजवर शिवानीसाठी अशा आहेत. कानसिंगजी नरावत एसएससी मध्ये पहिल्या विद्यार्थ्यांसाठी कुमारी रेड्डी शिवानी राज. श्री जेडी डिसोजा एसएससी मध्ये पहिल्या विद्यार्थ्यांसाठी कुमारी रेड्डी शिवानी राज. श्रीमती स्टेला देवी डिसोजा एसएससी मध्ये पहिल्या विद्यार्थ्यांसाठी मुलींमध्ये कुमारी श्रेजी शिवानी राज. श्री फ्रान्सिस डियाब्रिओ वसई एसएससी मध्ये पहिल्या विद्यार्थ्यांसाठी कुमारी रेड्डी शिवानी राज. ग्रामपंचायत उत्तन एसएससी मध्ये पहिल्या विद्यार्थ्यांसाठी कुमारी रेड्डी शिवानी राज आणि विल्यम कैतन अल्मेडा प्रभादेवी एसएससी मध्ये पहिल्या विद्यार्थ्यांसाठी कुमारी रेड्डी शिवानी राज या ठिकाणी स्कॉलरशिप अध्यक्षाच्या हस्ते स्वीकारत आहे. धन्यवाद पालिकरी. यानंतर आजच्या श्री पीटर डिसिल्वा आगाशी एसएससी ला हिंदी मध्ये पहिल्या विद्यार्थ्यांसाठी कुमारी 10 वर्षा दीपक हिला 2 स्कॉलरशिप या ठिकाणी मिळत आहेत. एसएससी ला सोशल आहे स्कॉलरशिप घेत आहे. श्री मिल्टन म्हातारा उत्तन एसएससी ला इंग्रजीमध्ये पहिल्या जॉली बॉईज क्लब उत्तन एसएससी ला गणितामध्ये पहिल्या विद्यार्थ्यांसाठी कुमारी गौऱ्या ट्रेविका ट्रेवर हिने स्टेजवर यायचं आहे. या 10वी गणितात पहिल्या विद्यार्थ्यांसाठी कुमारी गौऱ्या ट्रेविका ट्रेवर 2 स्कॉलरशिप या ठिकाणी घ्यायच्या आहेत. त्यानंतर श्री एम के शहा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या स्कॉलरशिप घ्यायच्या आहेत. त्यानंतर जॉन सायमन परिरांच्या स्मरणार्थ इयत्ता 10वी ते 5वी मधील गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी कुमार जॉर्डन फ्रान्सिस गोल यांसाठी कुमारी गौऱ्या ट्रेविका ट्रेवर. तुम्ही जोरदार टाळ्यांमध्ये या कौतुक पात्र विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं आहे. हे उद्याचे भावी नागरिक आहेत देशाच्या. पहिल्या विद्यार्थ्यांसाठी कुमारी 10 वर्षा दीपक हिने स्टेजवर यायचं आहे आणि व्यवस्थापकांच्या हस्ते आपलं स्कॉलरशिप घ्यायचे 2 स्कॉलरशिप या ठिकाणी घ्यायचे आहेत. श्री डी पी झरेकर यांच्याकडून इयत्ता 10वी समाजशास्त्र मध्ये पहिल्या विद्यार्थ्यांसाठी कुमार. त्यानंतर स्वर्गीय कॅजिटल व पावलिन गोमच्या स्मरणार्थ श्री व सौ व्हिक्टर गोम इयत्ता 9वी मध्ये पहिल्या विद्यार्थ्यांसाठी कुमारी यादव. इयत्ता 9वी मध्ये पहिल्या विद्यार्थ्यांसाठी कुमारी यादव रेणू नंदुराम. मिस जेनिफर जॉन डिसोजा कोळी इयत्ता 9वी मध्ये पहिल्या विद्यार्थ्यांसाठी कुमारी यादव रेणू नंदुराम. शामिल म्हणूनच्या स्मरणार्थ इयत्ता 9वी मध्ये पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुमारी यादव रेणू नंदुराम स्कॉलरशिप घ्यायचे आहे व्यवस्थापकांच्या हस्ते. त्यानंतर मारी जॉन डिसोजा कोळी 8वी मध्ये पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्काउट विद्यार्थी सुद्धा आहे. धन्यवाद फादर.
लवकर यायचं स्टेजवरती. 8वीमध्ये पहिला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुमारी कोलासो वेनिसा विल्यम स्टेजवर यायचं आहे आणि प्राचार्यांच्या हस्ते आपली स्कॉलरशिप घ्यायची आहे. ते वेनिसा कोलासो एका कार्यक्रमात आहे त्याच्यामुळे कदाचित ते आले असेल. एरविन मायजॅकी अंतोन नूनच्या स्मरणार्थ देणार रिचर्ड जॉकी मुनीस गरीब विद्यार्थ्यांसाठी कुमार गॉडसन इंग्रज डोंगरकर यांनी स्टेजवर यायचा. संस्थेच्या उपप्राचार्य सौ लीना परेरा यांना मी विनंती करते की त्यांनी बक्षीस स्वीकारण्यासाठी यायचं आहे. इयत्ता 6वी मधून पहिला येणारा विद्यार्थी कुमारी दानवे स्नेहल सावस. इयत्ता 7वी मधून पहिला येणारा विद्यार्थी कुमारी गऱ्या नेविया रॉन्सन. ती कुमारी कोलासो वेनिसा विल्यम. इयत्ता 9वी मधून प्रथम येणारा विद्यार्थी कुमारी यादव रिनू नंदकुमार. इयत्ता 10वी मधून पहिला येणारा विद्यार्थी कुमारी रेड्डी शिवानी राज. इयत्ता 11वी आर्ट्स मधून पहिला येणारा विद्यार्थी कुमारी पाटील नूतन किशोर. इयत्ता 11वी कॉमर्स मधून पहिला येणारा विद्यार्थी कुमारी शेख नाझिया असलम. धन्यवाद सौ लीना टीचर. तिच्या पालकांना विनंती आहे की कृपया त्यांनी येऊन स्वागताचा स्वीकार करावा. इयत्ता 12वी कॉमर्स मधून पहिला येणारा विद्यार्थी इयत्ता 7वी व 8वी मधील गरीब व हुशार विद्यार्थी कुमारी ग्रेशियस ऑफिलिया स्टॅनी. इयत्ता 9वी व 10वी मधील गरीब व हुशार विद्यार्थी कुमार गौऱ्या स्टार्सन इग्नेस. इयत्ता 11वी व 12वी मधील गरीब व हुशार इयत्ता 1ली मधून पहिला येणारा विद्यार्थी कुमार परेरा रिक्सन. कृपया विद्यार्थ्यांना सूचना आहे की ह्या कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आपल्याला दिली जाणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे, कृपया थांबावे. त्यातील कुमार आल्मेडा सेलॅको. कृपया जे शिक्षक त्या ठिकाणी बैठक बसले आहेत त्यांनी मुलांना उठून देऊ नका. इयत्ता 1ली व 2री मधील गरीब व हुशार विद्यार्थी कुमारी आनंदप्पा रोजमरी. धन्यवाद श्री पाटील सर. कुमार जेसन रिचर्ड डोंगरकर. सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे. कुमारी रेखा क्लेटर्स सामऱ्या. कुमारी रोविना सिल्वा पाटील. कुमार हेमंत सुधीर भागवत. स्वर्गीय कैतान दानियल रॉड्रिग्सच्या स्मरणार्थ देणार कुटुंबीय इयत्ता 1ली ते 4थी मध्ये पहिले येणारे विद्यार्थी
कुमार जेसन रिचर्ड डोंगरकर, कुमारी रेखा क्लेटस सांबऱ्या, कुमारी रोविना सिल्वा पाटील व कुमार हेमंत सुधीर भागवत। स्वर्गीय डॉमिनिक गुस्टिनोंच्या स्मरणार्थ देणार रिचर्ड जॉकिनोनिस गरीब विद्यार्थ्यांसाठी कुमारी जॉयलिना डायगो घुसाल। धन्यवाद श्री आलेख सर। आता मी प्राथमिक शाळेचे उपमुख्याध्यापक जॉन सर यांना विनंती करते की त्यांनी बक्षीस वितरण करावं। इयत्ता पहिलीमधून पहिला येणारा विद्यार्थी कुमार जेसन रिचर्ड डोंगरकर। इयत्ता दुसरीमधून पहिला येणारा विद्यार्थी कुमारी रेखा क्लेटस सांबऱ्या। इयत्ता तिसरीमधून पहिला येणारा विद्यार्थी कुमारी रोविना सिल्वा पाटील। इयत्ता चौथीमधून पहिला येणारा विद्यार्थी कुमार हेमंत सुधीर भागवत। इयत्ता पहिली व दुसरीमधील गरीब व हुशार विद्यार्थी कुमारी दिव्या बेनर लांजी। इयत्ता तिसरी व चौथीमध्ये नंतर तुमची हजेरी होणार आहे, त्याच्यामुळे मागून सुद्धा कोणत्या विद्यार्थ्यांनी आपली जागा सोडायची नाही। तुमचे पालक या ठिकाणी उपस्थित आहे, तुमच्यासाठी सुंदर असा कार्यक्रम आहे। प्रमुख पाहुणे नवीन फार बाठवून विचारू माझे सहकारी धर्मगुरू फादर लुईस लेस्ली जेम्स, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित पाहुणे मंडळी, पालक वर्ग, सन्माननीय शिक्षक, फादर सिस्टर्स आणि प्रिय विद्यार्थी मित्र हो, आजचा हा अतिशय सुंदर सोहळा, रंगीबेरंगी सोहळा खूप आनंदानं साजरा होत आहे आणि आपण सारी उत्साहाने जमलेला आहात हे पाहून मला खूप आनंद होत आहे। मी माझ्या पहिले हेडमास्टर श्री अगोस्टिन कोळी यांनी सहज विचारलं, सर एखाद्या शिक्षण संस्थेला प्रगतीपथावर जायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असावी? थोडा वेळ शांत राहून ते म्हणाले, कर्तव्य पालन। शाळेशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींनी आपल्या कर्तव्याचं मनापासून पालन करावं ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे। तसं झालं तर कोणतीही संस्था प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही। त्या दृष्टीनंच प्रत्येक विद्यार्थ्यानं मनापासून अभ्यास करावा आणि एक एक वर्ष ही आपल्याला मिळालेली सुवर्ण संधी आहे असं मानावं हे महत्वाचं आहे। शिक्षकांनी आपल्या कर्तव्याला सतत जपावं। ज्ञानदानाचं कार्य हे ईश्वरी आचरण आहे हे ओळखून मन लावून शिकवावं आणि मुलांना प्रोत्साहित करावं। खास करून पालकांना ही गोष्ट महत्वाची आहे। मुलांच्या शिक्षणावर त्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे। फक्त कधीतरी ओपन डे सारख्या प्रोग्रामसाठी शाळेत करणं हे पुरेसे नाही, तर वेळोवेळी मुलांच्या शिक्षणाबाबत सहकार्य करणं हे फार महत्वाचे ठरणार आहे। शाळेचे व्यवस्थापक या नात्यानं सर्व आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविल्या जाण्याचं आमचं कर्तव्य आपली पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहोत। त्या दृष्टीनं आपल्या प्राचार्य यांनी जे नवीन नवीन उपक्रम आपण शाळेमध्ये राबवित आहोत त्याविषयी आपली कल्पना दिलीच आहे। सध्या आपल्या शाळेच्या दुरुस्तीचं आणि रंगरंगोटीचं कार्य आपण हाती घेणार आहोत। त्यासाठी एक निधी आपण उपलब्ध उभारण्याचा प्रयत्न करत आहोत।
ही जी स्पर्धिका प्रकाशित झाली त्या निमित्तानं हा विधी आपण गोळा करीत आहोत आणि सर्व शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेऊन आपण सर्वांच्या सहकार्यानं आणि पालकांच्या मदतीनं आणि हितचिंतकाच्या मदतीनं निधी गोळा केलेला आहे आणि आपण शाळेची दुरुस्ती आणि रंगरंगोटी लवकरच करणार आहोत. काळाची गरज ओळखून मराठी माध्यमाला जोडूनच इंग्रजी माध्यमाची शाळा फादर हिलरी फर्नांडिस यांनी सुरू केली. हे अत्यंत चांगलं पाऊल त्यांनी टाकलं. त्या शाळेची प्रगती होईल. फादर लुईस हे कामात विशेष लक्ष घालीत आहे आणि नजीकच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की मराठी माध्यमाच्या जोडीनेच इंग्रजी माध्यमाची शाळा सुद्धा प्रगती पथावर येणार आहे. मित्रांनो, शाळेच्या व्यवस्थापनाने स्वप्न रंगवायचे असतात आणि मोठ्या उमेदीनं आणि परमेश्वराच्या आशीर्वादानं ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांचं सहकार्य घ्यायचं असतं. असंच एक स्वप्न आपण उराश बाळगून आहोत. आपलं ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स हे सुरू झालेलं 15 वर्ष पूर्ण होत आहे आणि आपली मुलं पुढच्या शिक्षणासाठी अत्यंत जिकिरीचा असा प्रवास करीत लांब कॉलेजला जात आहेत. कशाचं जीवन जगत आहे. हे सर्व ओळखून आपल्या ह्या ठिकाणी सिनियर कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे आणि आपले बिशप्स यांनी त्यांना अनुमती दिलेली आहे. 2009 साली हा प्रकल्प आपण राबविण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच आपल्या शाळेचे व्यवस्थापक यांनी आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणारे देवसाहेब बहादूर मचारो यांना मी विनंती करीत आहे की त्यांनी संदेशकर 2 शब्द सांगावे. फादर बहादूर मचारो.